रामकृष्ण हरी मंडळी, मुक्तज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल होती नागपंचमी आणि नागपंचमीच्या रेसिपीचा व्हिडिओ मला काल अपलोड करायला वेळ नाही मिळाला, तर चला तो मी आज अपलोड करते. पुढे कंटिन्यू बघत राहा. नागपंचमीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी पुरणपोळी बनवते. त्यासाठी मी डाळ शिजून घेतली आहे आणि गूळ कटिंग करून घेतलाय. इथं मी शेकीसाठी थोडी डाळ काढून घेते आणि पुरण मी गरम करून घेते. त्याच्यात डाळीमध्ये गूळ मिक्स करून चांगलं गरम करून घेतलंय. त्यामध्ये मी थोडीशी सुंठ पावडर टाकते. सुंठ वेलची पावडर टाकून मी पुरण चांगलं गरम करून घेतले. पुरण चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी ते चाळणीमध्ये ओतून पुरण माझं तयार करून झाले. बघा मी इथं तुम्हाला दाखवते. पुरण आपलं तयार आहे बघा. आता मी पोळ्या करून घेणार आहे आणि साराला फोडणी देणार आहे. हे बघा, सारासाठी मसाला करून ठेवला. हे डाळीचं पाणी. साराला मस्त अशी फोडणी घालून घेतली. हे बघा, सारा असं मस्त आपला तयार आहे. आता मी पोळे बनवून घेते. सगळे पोळे बनवून झालेत, नैवेद्य पण बनवून झालेत. आता मी कुरडई, भजे, चकली तळून घेते. मी कढईमध्ये गॅसवरती आता तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये मी आता कुरडई, भजे आणि ही तांदळाची चकली तळणार आहे. कुरडई मी गव्हाची बनवली आहे, घरच्या घरीच. बघा, आता कल्याणमध्ये मी कुरड्या बनवल्यात, गावाला नाही. आता मी तुम्हाला तळून दाखवते. बघा कुरड्या कशा मस्त फुगतात. हे बघा, छोटीशी कुरडई पण कशी मस्त फुगते. छान चकल्या अशा फुलल्यात. सगळा स्वयंपाक आपला तयार आहे. इथे बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि चला तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.